पुढील प्रश्न पहिला. अंडर 19 क्रिकेट विश्वचषक 2026चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले आहे? तर आपल्या भारताने 2026चे विजेतेपद जिंकलेले आहे बघा. कशाबद्दल? तर अंडर 19 क्रिकेट विश्वचषक. चला पुढील प्रश्न आपल्यासमोर आहे. दुसरा प्रश्न. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे कोणत्या खात्याचे मंत्रिपद होते? तर त्यांच्याकडे वित्त व नियोजन खात्याचे मंत्रिपद होते आणि राज्य उत्पादन शुल्क. पुढील प्रश्न आहे. तिसरा प्रश्न. केरळ सरकारचा जे.सी. डॅनियल पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला आहे? आता जे.सी. डॅनियल पुरस्कार 2024 जे.सी. डॅनियल पुरस्कार जो आहे तो केरळ सरकार देतात, हे आपल्याला माहिती झालं. कुणाला मिळाला? तर अभिनेत्री शारदा यांना मिळालेला आहे हा पुरस्कार. पुढील प्रश्न आहे 4 नंबरचा. कोणत्या भारतीय डॉक्टरला विली रिसर्च हिरोज पुरस्कार 2025ने सन्मानित करण्यात आले आहे? तर त्या डॉक्टरचं नाव आहे डॉक्टर चंद्रकांत लहरिया. पुढील प्रश्न आहे 5 नंबरचा. महिला एकेरी बॅडमिंटन 500 सामने जिंकणारी पहिली भारतीय आहे ती आणि जगातील 6व्या शटलर कोण बनली आहे? भारतातील पहिली आहे, तर यावरती प्रश्न हमखास येईल. पी.व्ही. सिंधू हे आहे बघा, जी महिला एकेरीमध्ये 500 सामने जिंकणारी पहिली भारतीय महिला बनली आहे आणि जगामध्ये ती 6व्या क्रमांकावर आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. शासकीय रुग्णालय आणि शहरी आरोग्य केंद्रामध्ये विशेष रजोनियुक्ती क्लिनिक सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? तर आपला महाराष्ट्र हा राज्य देशातील पहिले राज्य आहे. क्षेत्रफळाने सर्वात मोठं राज्य आहे राजस्थान. राजस्थान राज्याची राजधानी आहे जयपूर, ज्याला आपण पिंक सिटी म्हणून ओळखतो. ठीक आहे. पुढील प्रश्न आपल्यासमोर आहे 7 नंबरचा. केरळ राज्याने जानेवारी 2026मध्ये कोणत्या जीवाणूला अधिकृतपणे त्याच्या राज्य सूक्ष्मजीव म्हणून घोषित केले आहे? तर कोणतं राज्य आहे? केरळ हा राज्य आहे ज्याने राज्य सूक्ष्मजीव म्हणून घोषित केलेलं आहे. कशाला? एक जीवाणूला. आता त्या जीवाणूचं नाव तुम्हाला एक्झाममध्ये विचारू शकतात. जीवाणूचं नाव आहे बॅसिलस सबटिलिस असं त्याचं नाव आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न 8 नंबरचा प्रश्न आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलात CRPF उपमहानिरीक्षण DIG पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? DIG पदी कोणाची नियुक्ती झाली? तर रविशंकर छवी यांची नियुक्ती झालेली आहे. पुढील प्रश्न आहे 9 नंबरचा. कोणत्या राज्याने 2026 हे वर्ष कृषी वर्ष म्हणून घोषित केले आहे? तो कोणता राज्य आहे ज्याला कृषी वर्ष म्हणून घोषित केलेले आहे 2026 हा वर्ष? तर मध्य प्रदेश या राज्याने कृषी वर्ष म्हणून घोषित केलेले आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. उत्तर प्रदेश हा लोकसंख्येने सर्वात मोठा राज्य आहे. गव्हाचं उत्पादन याच राज्यामध्ये होतं. गहू जास्त प्रमाणात, साखरेचं उत्पादन याच राज्यात होतं. पश्चिम बंगालची राजधानी आहे कोलकाता आणि हा जे पुढे आहे तर तामिळनाडूची राजधानी आहे चेन्नई. पुढील प्रश्न आहे 10 नंबरचा. दरवर्षी पंजाब केसरी लाला लजपत राय यांची जयंती कधी साजरा केली जाते? 28 जानेवारीला लाला लजपत राय यांची जयंती साजरी करतो आपण 28 जानेवारीला. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न आहे 11 नंबरचा. भारतात दरवर्षी प्रजासत्ताक दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर आपण दरवर्षी प्रजासत्ताक दिवस हा 26 जानेवारीला साजरा करतो. हे आपल्या सर्वांना माहिती आहे. 13 नंबरचा प्रश्न. 2026 साली भारताचा कोणता प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे? तर 77वा प्रजासत्ताक दिवस आपण साजरा करत आहोत. पुढील प्रश्न आहे 15 नंबरचा. 2026च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे अध्यक्षस्थान कोण भूषविल? तर आपल्या भारताचे राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू, ते अध्यक्ष बनणार आहे. कशामध्ये? परेडमध्ये. कशा बाबतीत? परेड केव्हा होतो? तर 26 जानेवारीच्या वेळेस, प्रजासत्ताक दिना दिवशी. 16 नंबरचा प्रश्न. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये किमान किती सांस्कृतिक कलाकार सादरीकरण करणार आहेत? तर 100 कलाकार सादरीकरण करणार आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. 17 नंबरचा प्रश्न. 2026 साली एकूण किती पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे? तर 131. 18 नंबरचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणाला पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे? धर्मेंद्र यांना. 19 नंबरचा प्रश्न. माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोणता पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे? तर पद्मभूषण.
पुढील प्रश्न आहे बघा 14 नंबरचा, 14व्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आले? तर महाबळेश्वर. पुढील प्रश्न आहे 21 नंबरचा, 14व्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? तर डॉक्टर ज्ञानदेव राऊत असं त्यांचं नाव आहे. आपल्याला लक्षात ठेवायचं आहे बघा. 22 नंबरचा प्रश्न, 9 फेब्रुवारी 2026 रोजी आंतरराष्ट्रीय नेमबाज संभाजी पाटील यांचे अपघाती निधन झाले. ते मूळचे कोणत्या जिल्ह्याचे होते? तर छत्रपती संभाजीनगरचे ते मूळचे होते. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे 23 नंबरचा, 22वा उपेंद्रनाथ ब्रह्म सोल्जर ऑफ ह्युमॅनिटी पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आले आहे? तर त्यांचं नाव काय? तर गॅल्युम आशी दोरजी वांगमो वांगचुक असं त्यांचं नाव आहे. पुढील प्रश्न आपल्यासमोर आहे 24 नंबरचा, 12वी आशियाई इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026मध्ये भारताने किती पदके जिंकली आहे? बघा, पदकेवरती प्रश्न हमखास येतात. एक प्रश्नाला हा येऊ शकतो बघा, किती पदके आपल्या भारताने जिंकली? तर 5 पदके आपल्या भारताने जिंकलेली आहे. पुढील प्रश्न आहे 26 नंबरचा, नेटवर्क रेडिनेस इंडेक्स त्यालाच आपण NRI 2025मध्ये भारताला कितव्या क्रमांकावर आहे? 45व्या क्रमांकावर आपला भारत आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. भारत आहे 45 क्रमांकावर. आता पहिल्या क्रमांकावर कोण? नेटवर्क रेडिनेस इंडेक्स NRI 2025मध्ये कोणता देश पहिल्या क्रमांकावर आहे? तर बघा, अमेरिका हा पहिल्या क्रमांकावर, आपला भारत आहे 45व्या क्रमांकावर. हा 45 आणि हा पहिला, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न आहे बघा 28 नंबरचा, संतोष ट्रॉफी 2025-26चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे? तर त्या संघाचं नाव काय असं आपल्याला प्रश्न आहे. बघा, संतोष ट्रॉफीवरती प्रश्न हमखास येतो. कोणतीही तुम्ही एक्झाम असू द्या, त्यावरती प्रश्न हमखास येतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे सर्व्हिसेस. पुढील प्रश्न आहे 29 नंबरचा, प्रगत ड्रोन विरोधी प्रणाली लागू करणारे भारतातील पहिले बंदर प्राधिकरण कोणते ठरले आहे? तर VO चिदंबरनाथ बंदर प्राधिकरण.